गुरुचरित्राचे पारायण अनेक जण श्रद्धेने करतात, पण काही अशा चुका ज्या नकळत घडतात, ज्यामुळे मन एकाग्र राहत नाही आणि पारायणाचा खरा आध्यात्मिक लाभही त्यांना मिळत नाही. आज आपण अशाच काही महत्त्वाच्या चुका जाणून घेणार आहोत, ज्या टाळल्या तर पारायण अधिक भावपूर्ण आणि समाधानकारक होऊ शकते. त्यातील 7 नंबरची चूक तर खूप लोक करतात. तर चला आता उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात. गुरुचरित्र हे केवळ वाचण्याचे पुस्तक नाही, तर गुरुचरणांशी जोडणारा एक पवित्र आध्यात्मिक ग्रंथ आहे. त्यामुळे पारायण करताना बाह्य नियमांइतकेच अंतःकरणातील भाव, श्रद्धा आणि नम्रताही महत्त्वाची असते. तर चला आता त्या चुका पाहूयात. पहिली चूक म्हणजे घाईघाईने पारायण करणे. काही जण फक्त पारायण पूर्ण व्हावे म्हणून खूप वेगाने वाचन करतात. शब्दांचा अर्थ समजून न घेता केवळ पाने संपवण्यावरती भर दिला जातो. असे करण्यापेक्षा शांतपणे प्रत्येक शब्दाचा आदर ठेवून वाचन करणे अधिक महत्त्वाचे आहे. चूक नंबर 2, मन एकाग्र न ठेवणे. हातात गुरुचरित्र तर असतं, पण मन सतत इतर विचारांमध्ये भटकत असतं. अशा वेळी वाचन होते, पण मनाने आपण त्यात सहभागी होत नाही. त्यामुळे शक्य असल्यास मोबाईल बाजूला ठेवा, शांत जागा निवडा आणि पूर्ण लक्ष गुरुचरित्रावर केंद्रित करा. चूक नंबर 3, पारायण सुरू केल्यानंतर शक्यतो नियमितपणे वाचन करण्याचा प्रयत्न करा. काही कारणास्तव खंड पडला तर अपराधी वाटून न घेता पुन्हा श्रद्धेने सुरुवात करा. गुरु भक्ताचा भाव पाहतात, परिपूर्णता नाही. चूक नंबर 4, नियमांपेक्षा अहंकाराला महत्त्व देणे. काही जण स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांच्या पारायण पद्धतीवर टीका करतात, परंतु गुरूंच्या दृष्टीने सर्वात मोठा नियम म्हणजे नम्रता. अहंकारामुळे भक्तीची गोडीही कमी होते. चूक नंबर 5, पारायण करताना कोणाचाही राग, द्वेष किंवा कटुता मनात ठेवणे. मनात कोणाबद्दल राग किंवा मत्सर असेल तर शक्य तितके ते भाव बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. क्षमा, प्रेम आणि शांतता या भावनांसह केलेले पारायण अधिक समाधानकारक ठरते. गुरुचरित्र पारायणातील चूक नंबर 6, अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न न करणे. अनेक जण दरवर्षी पारायण करतात, पण त्यातील शिकवण जीवनात उतरवत नाहीत. प्रत्येक अध्याय आपल्याला संयम, सेवा, श्रद्धा आणि सदाचार यांचा संदेश देतो. तो समजून घेण्याचा प्रयत्न करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चूक नंबर 7 आणि खूप महत्त्वाची, फक्त इच्छा पूर्ण होण्यासाठी पारायण करणे. काही लोक केवळ एखादी मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून पारायण करतात. इच्छा असणे चुकीचे नाही, पण त्याचबरोबर गुरूंवर निस्सीम श्रद्धा, कृतज्ञता आणि आत्मसमर्पणही असणे आवश्यक आहे. पारायण हा व्यवहार नसून भक्तीचा एक मार्ग आहे. चूक नंबर 8, केवळ बाह्यशुद्धीवरती भर देणे. स्वच्छ कपडे, स्वच्छ जागा आणि शुचिर्भूत वातावरण महत्त्वाचे आहे, पण त्याहून महत्त्वाची असते मनाची शुद्धी. मनात सद्भाव, नम्रता आणि भक्ती असेल तर पारायण अधिक अर्थपूर्ण होते. चूक नंबर 9, इतरांशी तुलना करणे. त्यांचे पारायण झाले म्हणून त्यांना लाभ झाला, मला का नाही, अशा प्रकारची तुलना टाळा. प्रत्येकाची आध्यात्मिक वाटचाल वेगळी असते. गुरुकृपा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे अनुभवायला मिळतेच. चूक नंबर 10, पारायण संपले की शिकवण विसरणे. गुरुचरित्राचा खरा उद्देश फक्त पुस्तक पूर्ण करणे नाही, तर त्यातील शिकवण दैनंदिन जीवनात आचरणात आणणे. सत्य बोलणे, गरजूंना मदत करणे, संयम राखणे आणि गुरूंचे स्मरण ठेवणे हीच पारायणाची खरी फलश्रुती आहे. या होत्या काही महत्त्वाच्या चुका ज्या गुरुचरित्र पारायण करताना करू नयेत. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, गुरुचरित्र पारायणात सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे श्रद्धा, नम्रता आणि सातत्य. नकळत होणाऱ्या या चुका टाळून जर आपण प्रेमाने आणि विश्वासाने पारायण केले तर मनाला शांती, सकारात्मकता आणि गुरुकृपेचा अनुभव अधिक सहज मिळू शकतो. जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री गुरुदेव दत्त. यामधली कोणती चूक तुम्ही करत होतात ते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.